गोष्टीला सुरुवात होते तिघा मित्रांच्या फिरायला जाण्याच्या संदर्भातून. एकदा एक गाव होतं. त्या गावामध्ये खूप वर्षांपूर्वी एक हॉस्पिटल होतं, परंतु हे हॉस्पिटल बंद झालं. गावच्या लोकांकडून या हॉस्पिटलच्या इमारतीमध्ये एका बाईची आत्मा असल्यामुळे आणि ती येथे अनेकांना दिसत असल्यामुळे हे हॉस्पिटल बंद झाल्याचं बोललं जात होतं. एकदा बाहेर गावाहून फिरण्यासाठी जात असलेले 3 मित्र जयेश, विवेक आणि अभिषेक रात्रीच्या जास्त उशीर झाल्याने आणि त्यांच्या गाडीचे पेट्रोल देखील संपत आल्याने, त्यातच त्या गावापासून जवळ काहीच नसल्याने ते या गावाकडे येत असतात. दरम्यान ते या झपाटलेल्या हॉस्पिटलजवळून जात असताना अचानक त्यांची गाडी तेथे बंद पडते. त्यातला अभिषेक हा थोडासा घाबरून जातो आणि त्यापैकी 2 मित्रांना म्हणतो की जागा काही चांगली वाटत नाही आहे आणि त्यामुळेच आपली गाडी ही बंद पडली असावी. आपण ही गाडी इथे सोडून पुढे गावाकडे जाऊन कोणी असेल तर त्या लोकांना विचारून त्यांच्याकडून आज रात्री थांबण्यासाठी विनंती करू. परंतु त्यांच्यातील 2 मित्र जयेश आणि विवेक हे भूत प्रेत आत्मा यांच्यावर विश्वास न ठेवणारे असल्याने ते त्याची थट्टा उडवायला लागतात आणि त्याला म्हणतात, भूत प्रेत आत्मा अशी काहीही गोष्ट नसते. आम्ही तर मुळीच अशा गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. तुला जायचं तर जा. त्यानंतर अभिषेक हा चिडतो आणि त्या दोघांसोबत तिथेच थांबतो. तेवढ्यात अभिषेकला हॉस्पिटलच्या 3ऱ्या मजल्यावरच्या गॅलरीमध्ये एक बाई उभी दिसते. तो घाबरून जयेश आणि विवेकला सांगतो, परंतु दोघे त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात. अरे बाबा, असं काही राहत नाही. तू उगाच घाबरतो आहे. तुला रात्रीचा अंधार असल्यामुळे आणि ही पडकी इमारत असल्यामुळे असे भास होत असतील. काही वेळ होत नाही तोच त्या तिघांना हॉस्पिटलमधून एका बाईचा रडण्याचा आवाज येतो. अभिषेक घाबरून तेथून निघून जाण्यासाठी त्या दोघांना बोलतो, परंतु जयेश आणि विवेक यांना भूताप्रेतांवर विश्वास नसल्याने ते हॉस्पिटलच्या आत जाऊन आवाज कसला आहे हे बघण्यासाठी पुढे निघतात. मात्र अभिषेक येण्यास नकार देतो, परंतु बाहेर काळाकुट्ट अंधार असल्याने तो देखील त्या तिघांसोबत या झपाटलेल्या हॉस्पिटलच्या आतमध्ये जाण्यास कसाबसा तयार होतो. हळूहळू तिघे हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतात आणि दरवाजा खोलतात. ते बघतात आतमध्ये हॉस्पिटलची पूर्ण पडझड झालेली असते. आतील सगळ्या वस्तू इकडे तिकडे पडलेल्या असतात. ते तिघे आतमध्ये पाऊल ठेवतात. तेवढ्यात त्यांना पहिल्या मजल्यावरून पुन्हा तोच रडण्याचा आवाज येतो. त्यानंतर ते जिन्याने पहिल्या मजल्याकडे निघतात. पहिल्या मजल्यावर पोचल्यावर पाहतात तर काय, एका कोपऱ्यात एक बाई त्यांना उलट्या बाजूला तोंड करून रडत असल्याची दिसते. त्यानंतर अभिषेक हा खूप घाबरून जातो आणि त्या तिघांना बाहेर जाण्याची विनंती करतो. मात्र ते दोघे नेमकं ती बाई कोण आहे हे पाहण्यासाठी पुढे जाण्यास लागतात. तोच ती बाई हसत हसत वरच्या मजल्याकडे पळते. अभिषेक एकदम घाबरून जातो. जयेश आणि विवेक हे देखील त्यामुळे घाबरतात, परंतु त्या बाईचा चेहरा दिसत नसल्यामुळे पुन्हा तिला पाहण्यासाठी 3ऱ्या मजल्याकडे ते जातात. ती नेमकी आहे तरी कोण असा प्रश्न त्यांच्या मनात पडलेला असतो. घाबरलेला असताना देखील ते वरती जात असताना तिचा रडण्याचा हसायचा आवाज त्यांना येत असतो. मात्र यावेळेस जयेश आणि विवेक हे देखील थोडेसे घाबरून जातात, पण तरी देखील ती नेमकी कोण आहे हे पाहण्यासाठी ते पुढे जाऊ लागतात. नेमकं भूत आहे की कोणी उगाच हे सगळं लोकांना घाबरवण्यासाठी प्रयत्न करते अशी शंका त्यांच्या मनात असते. त्यानंतर 3रा मजला आल्यावर कोणीतरी त्यांच्या पाठीमागे उभे असल्याचं त्यांना जाणवू लागतं. मागे वळून बघताच तीच बाई त्यांच्या अचानक समोर येऊन उभी राहते. हे पाहून तिघेही घाबरतात आणि खाली पळायला लागतात.
जयेश आणि अभिषेक पहिल्या मजल्यावर आल्यानंतर त्यांना लक्षात येतं की अभिषेक हा वरतीच आहे. दोघेही खूप घाबरून जातात, परंतु अभिषेक हा घाबरट असल्याने ते पुन्हा त्याला घेण्यासाठी तिसऱ्या मजल्याकडे जातात. तोच ते दुसऱ्या मजल्यावर गेल्यावर बघतात तर काय, अभिषेक हा त्या बाईसोबत मांडी घालून रडत बसलेला असतो. अचानक ती बाई त्यांच्यासमोर येते आणि त्यांना म्हणते, "मी तुम्हाला म्हटले होते ना, जा इथून, तुम्ही ऐकलं का नाही?" ते दोघे घाबरून अभिषेकला घेण्यासाठी पळतात. तर अभिषेक वळून बघतो तर काय, तीच बाई पुन्हा त्यांच्यासमोर अभिषेकच्या रूपात बसलेली असते. नंतर त्यांना समजते की अभिषेक हा तर कधीच खाली निघून गेलाय. घाबरून गेलेले दोघे पुन्हा खालच्या दिशेने पळायला लागतात. तेवढ्यात कसेबसे जीव घेऊन ते या झपाटलेल्या हॉस्पिटलच्या बाहेर येतात. अभिषेक हा गाडीजवळ त्यांची वाट पाहत असतो. त्यानंतर ते तिघे तिथून एका वाटेकडे पळू लागतात. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठमोठी झाडी असतात, त्यामुळे अंधारात त्यांना रस्ता समजण्यास अडचण येत असते. काही वेळ पळाल्यानंतर ते पुन्हा त्याच हॉस्पिटलच्या समोर येऊन उभे राहतात. तिघांना काही समजण्याच्या आत ती बाई पुन्हा त्यांच्यासमोर येऊन हसू लागते. त्यामुळे घाबरलेले तिघेही पुन्हा एका रस्त्याच्या दिशेने पळू लागतात. घाबरलेले विवेक आणि जयेश पळता पळता त्यांना लक्षात येते की अभिषेक आपल्यासोबत आलाच नाही. घाबरलेल्या त्या दोघांना काही समजत नाही आणि ते दोघे तिथेच बेशुद्ध होऊन जातात. तोच पहाट होते आणि त्यांना जाग येते. तर त्यांना त्यांच्या बाजूला एक तांत्रिक बसलेला दिसतो. ते तेव्हा त्या तांत्रिकाला विचारतात, "आमचा मित्र अभिषेक कुठे आहे?" त्यावेळी तो तांत्रिक त्यांना म्हणतो, त्याला त्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या बाईच्या आत्म्याने काबीज करून घेतले आहे. आता तो तुमच्यासोबत पुन्हा कधीही येऊ शकत नाही. काल रात्री तो तुम्हाला इथून निघण्यास सांगत होता, मात्र तुम्ही त्याला थट्टा उडवून त्याचे ऐकले नाही. हे जर तुम्ही ऐकले असते आणि त्या झपाटलेल्या हॉस्पिटलमध्ये गेले नसते, तर आज तो तुमच्या सोबत असता. त्यानंतर तो मांत्रिक त्यांना हॉस्पिटलमध्ये झालेली घटना सांगतो. एकेकाळी एका पेशंट महिलेने हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर आत्महत्या केली होती. त्यानंतर ती मेलेली बाई त्या दिवसानंतर या हॉस्पिटलमध्ये अनेकांना दिसायला लागली होती. रोज रात्री येथील हॉस्पिटलचा स्टाफ, डॉक्टर आणि इथे ॲडमिट असलेल्या पेशंटला दिसायला लागली होती. ती हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर रोज फिरायची, रडायची, मध्येच हसायची, त्याचबरोबर मध्येच हसत पळायची. हॉस्पिटलच्या भिंतीवर देखील ती चालत असल्याचं दिसून यायचं. त्यानंतर या हॉस्पिटलमध्ये अशा घटना घडायला लागल्याने हे हॉस्पिटल बंद झालं. त्यानंतर हळूहळू या गावातील लोक देखील या बाईच्या भूताच्या भीतीने इथून निघून गेले. अनेकांना तिने जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला होता. जो कोणी या हॉस्पिटलसमोरून जायचं ती त्यांना झपाटून घ्यायची. ही गोष्ट समजताच या गावातील लोक इथून हळूहळू घर सोडून निघून गेले. त्या दिवसापासून या गावात कोणीही येत नाही. या आत्म्याला आम्ही मांत्रिक काबीज करण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र त्या तिसऱ्या मजल्यापर्यंत जाण्यासाठी आम्ही केलेले सर्व प्रयत्न हे अपयशी झाले. त्यामुळे आजपर्यंत या बाईचा आत्मा आम्ही काबीज करू शकलो नाही. कालच्या वेळी तुम्ही तिथे हॉस्पिटलमधून जंगलाच्या रस्त्याने पळताना दिसले. त्याचवेळी आम्ही देखील तुमच्या मागे आलो, परंतु तुमचा एक मित्र हा तुमच्यासोबत नव्हताच. तुमच्यासोबत असलेला तुमचा मित्र ती बाई होती, मात्र तुम्ही तिच्या सपाट्याच्या बाहेर गेल्याने तुम्हाला काहीही झाले नाही आणि आम्ही तुम्हाला तिच्या सपाट्यातून बाहेर ठेवल्याने तुम्ही दोघे वाचले आहात. त्यामुळे तुम्ही जर हुशार असाल तर इथून निघून जा. पुन्हा या जागेकडे कधीच येऊ नका, असे सांगून तो मांत्रिक तिथून निघून गेला. त्यानंतर अभिषेकला त्या बाईने झपाटल्यामुळे जयेश आणि विवेक दोघेही रडू लागले.
लांबून त्यांनी त्या झपाटलेल्या हॉस्पिटलला पाहिलं असता तीच बाई त्यांच्याकडे पाहून रडत रडत त्यांना आपल्याकडे येण्यासाठी हात देत होती आणि त्यांच्या बाजूला पाठ करून तोच अभिषेक तिथे उभा असल्याचं देखील जयेश आणि विवेकला दिसून आले. परंतु मांत्रिकाने सांगितल्यानुसार ते दोघेही तिथून निघून गेले आणि पुन्हा त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. स्टोरी जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.